नमस्कार, मी डॉक्टर राहुल देशपांडे, चीफ मेडिकल डायरेक्टर एच व्ही देसाई आय हॉस्पिटल। मी गेले 25 वर्षापासून एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमध्ये ॲज आय स्पेशलिस्ट म्हणून काम करतो। आज मी आपल्याला मोतीबिंदूबद्दल माहिती देणार आहे। ॲक्च्युअली मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी नॉर्मल लेन्स असते ती कालांतराने त्याची ट्रान्सपरन्सी कमी होते। त्याच्यामधनं जे डोळ्यामध्ये जे किरण जाऊन प्रतिमा जे आपली ह्याच्यामध्ये फॉर्म होणार असते तर ती प्रतिक्रिया हॅम्पर होते आणि पेशंटला कमी दिसतं। ह्याला मोतीबिंदू म्हणतात। तो हा डिसीज आहे। बरेच वेळेला हा एजिंग चेंजेस असतो। एजिंग म्हणजे जसं वय वाढलं, केस जसे पांढरे झाले तसे डोळ्यामध्ये मोतीबिंदू येतो। बरेच वेळेला लहान मुलांमध्ये पण मोतीबिंदू पाहायला जातो। बरेच कारणामुळे, काही डिफिशियन्सीजमुळे, काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे किंवा डोळ्याला मार लागलेल्यामुळे किंवा डोळ्यात प्री एक्झिस्टिंग काही डोळ्याचा आजार असल्यामुळे हे असे पण मोतीबिंदूचे सेकंडरी कारण आहेत। पण मॅक्झिमम कारण हे वयोमानामुळे मोतीबिंदू लोकांमध्ये होतो। हा मोतीबिंदू झाल्यामुळे काय होतो की तो एका डोळ्यामध्ये होऊ शकतो, दोन्ही डोळ्यामध्ये होऊ शकतो। मोतीबिंदू झाल्यामुळे पेशंटला दिसायचं कमी होतं। पेशंटला कधी कधी अर्ली स्टेजमध्ये लाईटकडे जर बघितलं तर रेनबो हॅलोज वगैरे असे दिसायला लागतात। कधी कधी डबल व्हिजन येऊ शकते किंवा सारवलेली प्रतिमा, आपण जसं एखाद्या ह्याच्यात सारवतो काचेच्या कारच्या काचेवर, तर तशा प्रकारे कधी कधी असं आपल्याला एक फिलिंग येतं की काहीतरी माझ्या डोळ्यासमोर काहीतरी सारवलेलं आहे किंवा डोळ्यासमोर काहीतरी लेअर आलेला आहे आणि त्याच्यामुळे मला समोरचं क्लिअर दिसत नाहीये। तर अशा ह्याच्यामध्ये पेशंटनी जरूर हॉस्पिटलमध्ये यावे, त्याची डिटेल तपासणी करून घ्यावी। आणि पेशंटच्या मनामध्ये असे बरेच प्रश्न असतात की हे मोतीबिंदू म्हणजे काय, ह्याचं ट्रीटमेंट काय आहे, ह्याला औषध देऊन नीट करता येतो का? तर आतापर्यंत असं कोणतंच औषध नाहीये की ज्याच्यामुळे हा मोतीबिंदू डिझॉल्व्ह होतो किंवा मेडिकली हा जातो किंवा ट्रीट होतो, असं नसतो। मोतीबिंदू जर आला आणि नजर जर पेशंटची कमी वाटायला लागली तर त्यांनी ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं। आता ऑपरेशनमध्ये आम्ही नेमकं काय करतो की जो असलेला मोतीबिंदू काढणे, त्या जागेवर पोस्टीरियर कॅप्सूल म्हणून असते ती तशीच ठेवली जाते आणि त्या कॅप्सूल मध्ये आपण एक आर्टिफिशियल लेन्स, ज्याला इंट्राक्युलर लेन्स म्हणतो आपण, कृत्रिम भिंगारोपण जे म्हणतो आपण, ती लेन्स फिट केली जाते। आता ही लेन्स इंडियन पद्धतीची असते, इम्पोर्टेड पद्धतीची असते। ती लेन्स काचेसारखी असते ती आणि त्याला बरेच वेगळ्या वेगळ्या मटेरियलमध्ये लेन्स बनवली जाते। काही फोल्डिंग लेन्स निघतात आजकाल, मऊ लेन्सेस असतात, फोल्डेबल लेन्स असतात की जे आपण ऑपरेशन करतो 1-2-2.5 मिलीमीटरच्या इन्सिजन मधनं पण ती लेन्स फोल्ड होऊन आतमध्ये जाते। आता बरेच लोकांना प्रश्न पडतो की आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन जर करून घेतलं तर मला हा चष्म्याचा नंबर माझा जाईलच का? बऱ्याच वेळेला दूरचा नंबर हा निघून जातो, पण काही कारणामुळे दूरचा नंबर हा राहू पण शकतो। पण जर आपण युनिफोकल लेन्स टाकली तर जवळचा हा नंबर वयोमानाने जो ऍडजस्ट करायचा असतो, तो जो जवळचा नंबर लागतो वाचायचा, तो आपल्याला नंतर आपण ऑपरेशन झाल्यावर 3 आठवड्यांनी दिला जातो। किंवा काही ह्याच्यामध्ये मल्टीफोकल लेन्सेस पेशंट प्रिफर करतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंटचा दूरचा आणि जवळचा हा नंबर पूर्णपणे जाऊ शकतो। पण काही कारणामुळे असं 100% आपल्याला सांगता येत नाही की आपण जर चांगली टॉपमोस्ट जरी लेन्स बसवली तरी हा पूर्ण नंबर चष्म्याचा जाईलच। पण ऍटलिस्ट क्वालिटी ऑफ व्हिजन जी पेशंटला होती मोतीबिंदूमुळे जी कमी दिसत होतं, ती ही लेन्स टाकल्यामुळे त्याची क्लॅरिटी व्हिजनची, त्याची पारदर्शकता, एकदम चांगली व्हिजन पेशंटला मिळू शकते। मोतीबिंदूच्या बरेच पेशंटला असतं की आता हे ऑपरेशन वारंवार करावं लागतं का? तर तसं नसतं। मोतीबिंदूचं ऑपरेशन फक्त एकदाच आपण करतो आणि मोतीबिंदूचं आजकाल ऑपरेशन एकदम सेफ झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन आपण एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीने आपण करतो की ज्याला पेशंटला बिना भूल, बिना इंजेक्शन आणि फक्त एक नुसतं लोकल ड्रॉप टाकून 2 ते 2.5 मिलीमीटर इन्सिजन मधनं फक्त तेवढंच कट घेतो आपण, त्याच्यातनं मोतीबिंदू काढून ती फोल्डेबल लेन्स टाकून पेशंटला ताबडतोब 1-2 दिवसातच क्लिअर व्हिजन पेशंटला येते आणि नंतर एक 15 दिवस झाले, 15 दिवस ते 3 आठवड्याच्या नंतर आपण त्याचा परमनंट नंबर दुसऱ्या डोळ्याशी नीट मॅच करून आपण दिला जातो। तर हे अशा प्रकारे मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया आपण एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये आपण करतो। धन्यवाद।